तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्रातला पत्रकारांचा पोल आपण पाहतोय। या पत्रकारांच्या पोलमध्ये 120 ते 135 जागा महायुतीला, 110 ते 125 जागा महाविकास आघाडीला। निर्णायक ठरणार आहेत सत्तेच्या गणितामध्ये अपक्ष आणि इतर बंडखोर सगळे। पण पश्चिम महाराष्ट्राचं चित्र काय ज्ञानदा? पश्चिम महाराष्ट्र हा एक असा विभाग आहे की जो विभाग विदर्भाखालोखाल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। पश्चिम महाराष्ट्रात बाजी कोण मारणार, चित्र काय दिसणार? पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक लढाया प्रतिष्ठेच्या आहेत। पश्चिम महाराष्ट्राचा पत्रकारांचा अंदाज आपण पाहूया। कोण किती जागांवरती आघाडीवर असू शकतं, कोण किती जागा जिंकू शकतं, महाविकास आघाडी किंवा महायुती, कोणाला मिळणार पसंती पश्चिम महाराष्ट्रात, त्याचा अंदाज आपण जाणून घेऊयात की पश्चिम महाराष्ट्रातलं नेमकं चित्र काय असेल। ज्ञानदा, लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रात एकच नाव चाललं, एकाची पॉवर चालली आणि ते नाव होतं शरद पवार। त्यामुळे महायुतीला दणका देण्यामध्ये शरद पवार यशस्वी होतात का पाहावं लागेल। पण जो अंदाज आहे त्यानुसार महाविकास आघाडीला 21 ते 25 जागा, इतरांना 3 जागा आणि महायुतीला इथं सुद्धा काहीसा एज दिसतोय। महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला पश्चिम महाराष्ट्रामध्ये अधिक जागा दिसत आहेत। मग त्या शहरी आहेत का, कुठे आहेत हे पाहावं लागेल। पण एकूण 58 जागा आहेत, विदर्भातल्या 62 जागा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या 58 जागा। त्यामुळे विदर्भानंतर अर्थातच पश्चिम महाराष्ट्र अतिशय महत्त्वाचा पट्टा आहे। बारामती, ज्याच्याकडे देशाचं लक्ष लागलंय, काका विरुद्ध पुतण्या, पवार विरुद्ध पवार लढत, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत। पवारांच्या बालेकिल्ल्यामध्ये कुणाच्या बाजूने पत्रकारांचा कल झुकतोय? अनुकूल हा मतदारसंघ मानला जातोय अजित पवारांसाठी। बारामतीचा मतदारसंघ युगेंद्र पवार पहिलीच निवडणूक लढवतात। युगेंद्र पवार यांच्यासाठी परिस्थिती सध्या तरी प्रतिकूल आहे बारामतीमध्ये, असं चित्र आहे, पत्रकारांचा अंदाज आहे। ज्ञानदा, असं जर झालं तर बारामतीकरांनी दिल्लीत ताई आणि राज्यात दादा असं ठरवलेलं होतं हे स्पष्ट होतंय। कोरेगाव शिंदे विरुद्ध शिंदे लढत, शशिकांत शिंदे महेश शिंदे, अतिशय तगडी फाईट। थोडक्यात खरं तर खासदारकी गेली त्या ट्रम्पेटमुळे शशिकांत शिंदेची। आता शशिकांत शिंदेंका आमदारकी अनुकूल दिसते। महेश शिंदे शिवसेनेचे धनुष्यबाणावरचे उमेदवार आहेत, पण याच महेश शिंदेंसाठी कोरेगाव मतदारसंघातली परिस्थिती काहीशी प्रतिकूल असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। पश्चिम महाराष्ट्रातला आणखी एक मतदारसंघ माण खटाव मतदारसंघ। माण खटावमध्ये काय चित्र दिसेल? माण खटावमध्ये करेक्ट कार्यक्रम कुणाचा होणार याची सुद्धा कमालीची उत्सुकता आहे। जयकुमार गोरेंचा हा मतदारसंघ आणि हा मतदारसंघ माण खटावचा आता सुद्धा जयकुमार गोरेंसाठी अनुकूल मानला जातोय आणि प्रभाकर घारगे जे शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी परिस्थिती थोडीशी प्रतिकूल असल्याचं चित्र माण खटावमध्ये पाहायला मिळतंय। तर पाटणमध्ये काय होणार? पाटण मतदारसंघाचं चित्र, पाटण मतदारसंघातनं शहाजी पाटील यांच्यासाठी परिस्थिती, शंभूराज देसाई माफ करा, यांच्यासाठी परिस्थिती अनुकूल मानली जाते। ते विद्यमान आमदार आहेत, ते मंत्री सुद्धा आहेत। सत्यजित सिंग पाटणकर आणि हर्षल कदम या दोघांचं त्यांना आव्हान आहे, परंतु गड राखतील पाटण मतदारसंघ, शंभूराज देसाई असं चित्र आहे। आनंदला, सत्यजित पाटणकरांनी गणित बिघडवलं हर्षल कदमांचं। इथं जर ती बंडखोरी झाली नसती तर कदाचित शंभूराज देसाईंसाठी ही लढत इतकी सोपी नव्हती आणि त्यामुळे हे महाविकास आघाडीच्या अंतर्गत संघर्ष होता। हा शेकापच्या बालेकिल्ल्यात काय होत आहे? शेकापचा बालेकिल्ला, गणपतराव देशमुखांचा बालेकिल्ला, डोंगर झाडीवाल्या शहाजी बापूंचं काय होणार आहे? दीपक चाळुंखे उबाठामध्ये आले, मशाल हाती घेतली, पण शेकापचे बाबासाहेब देशमुख रिंगणात होते। कुणाचा कार्यक्रम होणार? सांगोल्यामध्ये कोण विजय मिळवणार याची उत्सुकता असताना तासगाव कवठे महांकाळ, RR पाटील यांचा मतदारसंघ आणि तासगाव कवठे महांकाळमध्ये चित्र काय दिसणार? RR आबांचे सुपुत्र रोहित पाटील पहिली निवडणूक लढवतात आणि आव्हान आहे, तगडं आव्हान आहे माजी खासदार संजय काका पाटील यांचं। संजय काका पाटील नुकतेच लोकसभेला इथून पराभूत झालेत, पण सध्या रोहित पाटील यांच्यासाठी हा मतदारसंघ अनुकूल मानला जातोय, तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघ। त्यामुळे खासदारकी पाठोपाठ पुन्हा एकदा आमदारकीसाठी डेंजर झोनमध्ये संजय काका दिसतात। येस, रोहित पाटील विधानसभेत आपल्याला येताना दिसतील आणि जेव्हा ते येतील तेव्हा अनेकांना आबांची आठवण नक्की होईल।
इंदापूरमध्ये दत्ता भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटलांनी कमळाची साथ सोडली. खरं तर त्यांनी सांगितलं होतं आपल्याला कशी झोप लागते वगैरे, पण ते तिकडे गेले. हर्षवर्धन पाटलांसाठी मात्र आता तिकडे पुन्हा एकदा आमदारकीची झोप लागू शकते. अनुकूल अशी परिस्थिती त्यांना शरद पवार यांच्या पक्षामध्ये गेल्यावर असू शकते असा अंदाज आहे पत्रकारांचा. तर पश्चिम महाराष्ट्राचं एक अंदाज, पत्रकारांचा अंदाज काय चित्र दिसेल ते आपण पाहिलं. पश्चिम महाराष्ट्राची 2019 साली स्थिती कशी होती, तर काँग्रेसनं इथे आपल्या जागा जास्तीत जास्त राखलेल्या 31 जागा या काँग्रेस प्लसनं म्हणजे आघाडीनं जिंकल्या होत्या. 40.34% ही टक्केवारी होती मतदानाची. तर भाजप शिवसेना 22 जागांवरती विजय मिळवलेला 40.34. म्हणजे खरं तर मतांची टक्केवारी ही दोघांसाठी सुद्धा एकसारखी राहिली आहे आणि अन्य 5 जागांवरती विजयी झालेले. आणि यंदा पश्चिम महाराष्ट्र चित्र काय असेल पत्रकारांच्या कलानुसार ते आपण नुकतंच पाहिलं. मंदार सर, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला लक्षात दिलं पाहिजे त्यांना की जे जे आतापर्यंतचं चित्र पश्चिम महाराष्ट्राचं होतं की साखर बेल्ट वगैरे 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 हे कुठलेही प्रश्न तिकडे यावेळेला आले नाही. तिथे कोल्हापूर, इंदापूर आणि बारामती या 3 याच्या आणि त्याच्यात तिथे सांगली होतं पलीकडे. म्हणजे सांगली पॅटर्न हा पण तेवढा चर्चेला गेला. म्हणजे मतिगुंग करणारं राजकारण हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि पाहायला मिळतंय. आणि त्याच्यामुळे यावेळेला नेमकं काय घडणार आहे आणि ह्या सगळ्या जसं विदर्भ एका पद्धतीनं महत्त्वाचं आहे तितकाच पश्चिम महाराष्ट्राचे जे रिझल्ट आहेत ते महत्त्वाचे आहेत. त्यात सगळ्यात मोठी जर का फटका कोणाला मिळेल असं मला वाटतंय ते म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने अनेक चुका केल्या. त्या चुका त्यांनी सुधारल्या असं तर कदाचित ही परिस्थिती त्यांची महाविकास आघाडीची ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये अधिक वेगळी असती. पण त्या चुका त्यांनी सुधारलेल्या तिथे दिसत नाही आहेत. त्या पद्धतीचं जे एक ताळतंत्र असायला पाहिजे एकमेकांमध्ये आणि एक प्रकारचा जो ताळमेळ पण असायला पाहिजे त्या दोन्ही गोष्टी तिकडे महाविकास आघाडीमध्ये दिसल्या नाही तिकीट वाटपाच्या वेळेला. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातली परिस्थिती काय आहे ती आपल्याला बघणं महत्त्वाचं असणार आहे. मला स्वतःला असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्रातलं राजकारण आता ऊसाचं कांडं आणि दुधाचं भांडं याच्या पलीकडे गेलेलं आहे. तिथं मला जो यंदा मूड दिसला तो होता व्यक्ती केंद्रित. म्हणजे ज्या आमदारांनी कामं केलेली, ज्या आमदारांनी तिथले प्रश्न सोडवलेले आहेत. आता मान खटावचा विषय जयकुमार गोरे, ऑब्वियस आहे की पाण्याचा प्रश्न गेली 5 टर्म निवडणूक त्याच गोष्टीवरती लढल्या जाते आणि जयकुमार गोरेंनी ते काम केलेलं आहे म्हणून अर्थात तसं बघायला गेलं तर त्यांच्या बाजूने निवडणूक ही झुकताना दिसते. पण दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातले असेही काही भाग आहेत की जिथल्या यापूर्वीच्या आमदारांना वीकेंड आमदार म्हटलं जातं आणि जे पुन्हा एकदा रिंगणामध्ये या ठिकाणी उभे दिसतात. त्यामुळे ते निवडून येतील की नाही याबद्दल शंका आहे. पण कोरेगाव मतदारसंघाच्या बाबतीत मी ठाम आहे की महेश शिंदे तिथे निवडून येऊ शकतात. तू बरोबर म्हणाला, व्यक्ती केंद्रित निवडणूक, ज्यांनी काम केलं, ज्यांनी निधी आणला. आता राजेश क्षीरसागर त्यांच्याबद्दल कोल्हापूरमध्ये चर्चा कशी मोठी आहे की आमदारकीवरती आमदारकी नसताना सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडनं जास्तीत जास्त निधी जो होता तो कोल्हापूरसाठी आणला. अर्थात विरोधक हा आरोप करतात की आणलेला निधी कुठे गेला, तो कुठे मुरला, तो दिसत नाहीये. पण त्यांनी आणला एवढं निश्चित आहे. पण तिकडे आणखीन एक मुद्दा आहे. सांगोल्यापासून तुम्ही सोलापूरपर्यंत गेलात आणि माढ्यापर्यंत आलात तर तिथे सुद्धा खूप वेगळ्या लढती आहेत आणि त्याही फार महत्त्वाच्या लढती आहेत. आणि तिथे सुद्धा महाविकास आघाडीने अनेक म्हणजे गफलती केलेल्या आहेत. त्यामुळे तोही एक भाग आहे की महाविकास आघाडीला जिथे एज मिळू शकत होतं तिथे ते मिळताना दिसत नाहीये. सांगोल्यामध्ये जर शेकापला रोखू शकली असती तर कदाचित ती जागा त्यांच्याकडे डिवायडेशन झालं शेकाप आणि हे मध्ये. मला डावखरेंकडे जायचं आहे. खरं तर या निवडणुकीच्या पूर्वी लोकसभेत सुद्धा आणि आता विधानसभेच्या पूर्वी सुद्धा भाजपच्या अनेक नेत्यांना गळाला लावण्यात शरद पवार यशस्वी ठरले आणि पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण हे व्यक्ती केंद्रित होतं. आता विशालने सुद्धा सांगितलं, मंदार सरांनी सुद्धा सांगितलं, हेच काही मोहरे तुमच्या त्यांनी गळाला लावले शरद पवारांनी. तुम्हाला डेंट देण्याचा प्रयत्न केला पण 2019च्या तुलनेमध्ये आताचे आकडे असे दिसत आहेत की तुम्हाला तितका डेंट बसत नाहीये. उलट तुम्ही 4-5 जागांचं खरं तर रिकव्हरी करताय. मगाशी विशालजींनी फार चांगलं याचं उदाहरण दिलं की ऊसाची कांडी आणि दुधाच्या भांडी पलीकडे आता मतदार गेलेला आहे आणि निश्चितमुळे त्याच्यामुळे या भागांमध्ये आमचे जे उमेदवार आहेत म्हणजे जे आमदार होते, जे आपले लोकप्रतिनिधी होते, त्यांनी विकासाचं फार मोठ्या प्रमाणात काम केलं. त्या तिकडे निधी आणले, जे मूळ प्रश्न त्या तिकडे लोकांचे होते ते प्रश्न सोडवले गेले आणि त्याच्यामुळे शासनाने केलेलं काम आणि त्या तिकडे जे उमेदवार होते त्यांनी त्या तिकडे निवडणुकीच्या पूर्वी केलेलं काम याच्यामुळे लोकांमध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणात मत हे त्यांच्या पारड्यात पडताना दिसतंय.
आणि त्याच्यामुळे त्यांच्याबरोबरचा जो संपर्क आहे, मी हेही मानतो की मगाशी ते म्हटल्याप्रमाणे की यावेळेस मतदान होत असताना मतदारांच्या मनात एक क्लिअर चित्र होतं की वीकेंड लोकप्रतिनिधी नको, जो सतत लोकांमध्ये असेल, जो सतत लोकांचे प्रश्न समजून घेईल, जो त्यांचे प्रश्न शासन दरबारी लावून धरेल, जे सोडून आणेल, त्याच उमेदवाराला आपण निवडून द्यायचं. आणि त्याच्यामुळेच आपल्याला महाराष्ट्रामध्ये लोकसभेनंतर जो निकाल आपल्याला लोकसभेमध्ये दिसला त्याचं परिवर्तन या इकडे दिसतंय. त्याचबरोबर आपण बघितलं की लोकसभेच्या वेळेस एक मोठं खोटं नरेटिव्ह, मग ते संविधान बदलण्याच्या संदर्भातलं असेल, त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टींचं जे त्या ठिकाणी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, त्याचा सातत्याने लोकांमध्ये टप्प्याटप्प्याने उलगडा झाला. आत्ताच लांब कशाला याच निवडणुकीमध्ये काँग्रेसनी एक फेक मेसेज सोडला होता की सोयाबीनला आम्ही 7,000चा भाव देणार. बाजूला कर्नाटक आणि तेलंगणामध्ये ते 3, 3,500, 4,000च्या पेक्षा जास्त भाव देऊ शकत नाही, आणि मग ते या इकडे 7,000च्या वार्ता करणार. त्याचबरोबर लाडकी बहीणच्या संदर्भातलं पहिले ते म्हटले की ही योजना वायबल नाही, नंतर ते म्हटले की ही योजना चालणार नाही, त्याच्यानंतर स्वतः जाहिराती लावतात 3,000चे. आणि त्याच्यामुळे हे सातत्याने महाविकास आघाडीचं त्यांचे मुद्दे चुकले. मी विचारतो ना, आशाताईंना विचारतो, आशाताई, लोकसभेमध्ये पवारांची पॉवर दिसलेली होती, आकडे असं सांगतायत, मग ती सहानुभूतीची लाट थोडीशी ओसरली, भाजप महायुतीने ते कोर्स करेक्शन केलं, काय नेमकं घडलं की तुम्हाला इथं तो स्कोर मेंटेन करता आलेला दिसत नाहीये? सध्या तरी काहीच निश्चित नाही, एवढंच निश्चित आहे पहिला विषय. दुसरा महत्वाचा विषय की खरं जे डिसाइडिंग फॅक्टर आपण म्हणू ते असणार आहेत ते आपले 43 लोक, जे आयदर अपक्ष किंवा परिवर्तन आघाडी वगैरे यांच्या मिळून बनलेले, म्हणजे महायुतीमध्ये पण नाहीत आणि महाआघाडी पण मध्ये पण नाहीत, पण वेगळे आहेत, असे 43 लोक. काही त्यांच्याशी संपर्क वगैरे ताई? नाही, ते तर जरी असलाही तरी काय मी ओपनली सांगणार आहे एअरवर? अरे शरद पवारांची पोरगी आहे मी. आम्हाला असं कळतं शेजारच्या राज्यामधून, कर्नाटकातून एक त्याच्यातले माहिर व्यक्ती महाराष्ट्रात येत आहेत ह्या सगळ्या लोकांशी संपर्क करायला, खरं आहे का? मला हे तुमच्याकडूनच कळतंय. तर सगळ्यात महत्वाचं की भाजपाला स्वतःचा मुख्यमंत्री बसवायचा आहे, हे नक्की बरोबर आहे. जर या पोल प्रमाणे दाखवल्याप्रमाणे महायुतीचं राज्य आलं तर भाजपाचा मुख्यमंत्री बसवायचा आहे, हे नक्की खरं आहे. कारण पहिल्यांदा महाआघाडी आणि महायुती, महाविकास आघाडी आणि महायुती अशी नावं होती. इलेक्शन सुरू झाल्याबरोबर जी काय आता आपल्या पत्रकार महोदयांनी सांगितलं तशी ऍड यायला लागली, ज्या जाहिराती यायला लागल्या, त्याच्यात नाव येतं भाजपा महायुती. इटसेल्फ इंडिकेट्स की तुम्ही दोघंही हे आमच्या सोबतचे लहान भाऊ आहात, आम्ही मात्र मोठे भाऊ आहोत, हे नरेटिव्ह भाजपा सेट करत. म्हणजे हे नरेटिव्ह कुठेतरी घातक महायुतीसाठी ठरू शकतं, असं आपलं मत आहे. मला अभय खैरनारांकडे पण जायचंय, कारण वेळ आपल्याकडे थोडासा मर्यादित आहे, त्यामुळे सर्वसमावेशक चर्चा घडवण्याचा, राजकारण जरी सध्या सर्वसमावेशक नसलं तरी ती चर्चा घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. अभय खैरनार सर, अंदाज काय तुमचा? म्हणजे जसं याचा मगाशी उल्लेख झाला की पश्चिम महाराष्ट्रातला एज महाविकास आघाडीनं गमावला का? तुमचंही हेच मत आहे का? खैरनार सर, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय स्टुडिओमधनं? मला वाटतं भोकरे सरांकडे पण जाऊयात, सांगलीतले ते आपले. आता पश्चिम महाराष्ट्राबद्दल तुम्ही जास्त अधिकाराने बोलू शकता. तुम्हाला काय दिसतं बरं, का असं चित्र आहे? सुरुवातीला वाटत होतं एक पवारांची लाट आली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, आणि पवारांचं सगळं जे होतं वर्चस्व, बालेकिल्ला होता पवारांचा आणि काँग्रेसचा, असं आता चित्र का दिसत नाहीये? भाजपनं 2014ला दिलेला डेंट मधून ते सावरले नाहीत की पवारांनी दिलेला आता लोकसभेतला डेंट मधून ते सावरलेत? हा, आता याच्यात पश्चिम महाराष्ट्र म्हटल्यानंतर समीकरणं कशी लावायची, निवडणूक निकाल लागतील तसं तुम्हाला आणि परत बघायला मिळेल. बर, कारण 19 तुम्ही बघितलंच पवार साहेबांनी कशा खेळ्या केल्या. उद्या सुद्धा हे होऊ शकतंय. हे पश्चिम महाराष्ट्रच पुढे असणार आहे ही समीकरणं बिघडवायला भाजपची.
त्यावेळेला हे करतात. आणि आत्ता सुद्धा बघितलं तर महायुती आणि महाविकास आघाडी फार काही फरक नाही आहे. 7-8 सीटांमध्येच लढतोय, त्याच्या 58 सीटा आहेत त्याच्यामध्ये. तर त्याच्या आपण इकडे बघितलं तर मराठवाडा, विदर्भ इकडे जसे मुद्दे आहेत तसं पश्चिम तिकडे आता मराठा आरक्षणाचा झाला मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये सोयाबीन, कापूस, असं हितं नाही, हितं गटबाजी. हा म्हणजे ज्याच्याकडे जास्त स्ट्रॉंग गट त्याची सत्ता असते. मुश्रीफांच्या ठिकाणी हा आता मुश्रीफांचा गट, आता समरजित सिंग घाडगे आले, हे राजे असले तरी मुश्रीफांचा हा गट, म्हणजे मुश्रीफ कुठल्या पक्षात आहेत हे बघणार नाहीत, मुश्रीफ हे आम्हाला महत्वाचं असं ते म्हणणार. म्हणजे तिथं समीकरण आता शरद पवारांच्याकडे ते गेले. आता शरद पवार, अजितदादा, आता इथं टोटल महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय अजितदादा आणि शरद पवार, एकनाथ शिंदे, ठाकरे, असे म्हणजे हेच क्रॉस आहेत आपल्याला बघायला मिळते. पण ह्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र हेच पुढे उद्याच्या काळात ठरवेल. 58 सीट आहेत, त्याच्यापैकी महायुती थोडं वर आहे, नाही अशातला भाग नाही, परंतु 4 ते 5 मंत्र्यांचं ह्याच्यात समीकरण. चंद्रकांत दादा घ्या, पुण्यामध्ये कोथरूडला ते आहेत, त्यांचं भवितव्य आहे. शंभूराजे देसाई आहेत, सुरेश खाडे आहेत, ते त्याच्यानंतर हसन मुश्रीफांचं आहे. ह्यांची भवितव्य सगळी बघितली. स्पेसिफिक विचारू का सर तुम्हाला, निवडून येणारे लोक ज्याच्याकडे जास्त त्याचा पश्चिम महाराष्ट्र असा आहे का? नाही, निवडून येणारे नाही. आता सगळ्यात महत्वाचं आहे की शरद पवारांना एक देवेंद्र फडणवीस नको आहेत आणि अजितदादांना ते जवळ करणार नाहीत, हे त्यांच्या डोक्यातले आहेत. कारण नुकतंच ते माझ्याकडे सांगलीत आले, त्यावेळेला मला भेटले, 1.5 तास चर्चा पण झाली माझी. बसलो होतो आम्ही. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय हे काहीही करून आता सत्तेत ते जायला बघणार आणि नंतर ती समीकरणं पश्चिम महाराष्ट्रच लावणार आणि त्याच्यामध्ये ही समीकरणं होणार आहेत. 2च दिवसात काय काय होणार आहे मला सांगा की. हे आधी आराखडे सगळे बांधलेले आहेत, ते 100% आराखडे बांधलेले आहेत. त्याच्याशिवाय एकनाथ शिंदेच्याकडे जातात का शरद पवार? 2दा शरद पवार एकनाथ शिंदेच्या ज्या गुप्त बैठका आहेत त्या कधीच पुढे आलेल्या नाही आहेत. त्यामुळे समीकरणानंतर महाविकास आघाडी महायुतीपेक्षा सुद्धा तिसरीच कुठली तर आघाडी निर्माण होऊ शकते. नाही हे आणि हे म्हणजे पुढची 5 वर्ष आपल्याला बातम्यांना कमतरता नाही. आणि याच्यातला एक गमतीचा भाग असा आहे ज्ञानाचा की कोरेगावला जी सभा झाली त्यात त्यांनी जयंत पाटील यांना ठीक आहे आपण